आज 15 मे रोजी सकाळी देशवासियांना महागाईचा मोठा धक्का बसला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अखेर मोठी वाढ करण्यात आली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आज सकाळी 6 वाजल्यापासून नवीन दर लागू केले आहेत. नवीन दरानुसार पेट्रोल तब्बल 3 रुपयांनी तर डिझेल सुमारे 3 रुपयांनी महाग झाले आहे. राजधानी दिल्लीत आता पेट्रोलचा दर 97 रुपये 77 पैसे प्रति लिटर तर डिझेलचा दर 90 रुपये 67 पैसे प्रति लिटर झाला आहे. 2022 नंतरची ही पहिली मोठी इंधन दरवाढ मानली जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाल्यामुळे तेल कंपन्यांवर आर्थिक ताण वाढत होता. मध्य पूर्वेत अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे तसेच होर्मुझ सामुद्रधुनीवरील तणावामुळे जगभरातील तेल पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. भारत मोठ्या प्रमाणावर परदेशातून कच्चे तेल आयात करत असल्याने जागतिक बाजारातील चढउतारांचा थेट परिणाम देशातील पेट्रोल डिझेल दरांवर होत आहे. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार तेल कंपन्यांना गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर तोटा सहन करावा लागत होता. दररोज जवळपास 1000 कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याने कंपन्यांवर दरवाढ करण्याचा दबाव वाढला होता. अखेर आज तेल कंपन्यांनी इंधन दर वाढवण्याचा निर्णय घेतला. या दरवाढीचा थेट परिणाम आता सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर होणार आहे. पेट्रोल डिझेल महागल्यामुळे वाहतूक खर्च वाढणार असून त्याचा परिणाम भाजीपाला, दूध, किराणा आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याआधीच अमूल आणि मदर डेअरी यांनी दुधाचे दर वाढवले आहेत. अनेक शहरांमध्ये सीएनजीचे दरही वाढल्यामुळे सामान्य नागरिकांचे मासिक बजेट पूर्णपणे कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान देशातील अनेक शहरांमध्ये आज सकाळपासून पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरवाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी मागील 2 दिवसात मोठ्या प्रमाणावर इंधन भरून घेतले होते. विशेषतः पुणे आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी दिसून आली. तज्ज्ञांच्या मते जर मध्य पूर्वेतील तणाव आणखी वाढला तर पुढील काही दिवसात पेट्रोल डिझेलचे दर आणखी वाढू शकतात. त्यामुळे आधीच महागाईने त्रस्त असलेल्या नागरिकांची चिंता आणखी वाढली आहे.